सो काही आता आम्ही इकडे आलोय आमच्या शेतावर. तर तुम्ही इथे बघू शकता ह्युमन मेड पॉन्ड, स्विमिंग पूल. आणि सध्या पावसाचं वातावरण नाहीये. भाव बोल ना भाव. काय भाव? वाव विहीर. विहीर. बट ही विहीर नाही बोलू शकत. हा मित्र, अजून काय दाखवू शकतो तू? अजून तुमच्या फार्म हाऊस मध्ये काय काय गोष्टी आहेत ते सांगू शकता तुम्ही मला? काही आम्ही झाडे लावलेली आहेत. ओके, कुठली झाडे लावली सांगू शकता? सध्या झाडांचा नको आपण सध्या तुम्ही तिकडे ढग फोटो बोल. परत चालू करायचं झाले. स्टार्ट आहे मित्र, तू बोलू शकतो आता. ओके, तर आपली पुढची माहिती हे देतील. अरे यार, यांना काय माहितीच नाही. जाऊ द्या चला. हा आहे आंब्याचं झाड. तुमच्या मनात कधी कधी प्रश्न उद्भवत असेल की आंब्याचंच नाव का दिला? सुरुवातीला आंब्याला आंबा म्हणतात असं कोणी सांगितलं? कोणीच नाही. तरी आंब्याला फणस न ठेवलं असेल, झाडाचं नाव काय असतं? फणसाचं झाड. मानवाने ठेवलं, नाव चालत आलंय म्हणून त्याला आंब्याचं झाड म्हणतात. म्हणून आंब्याचं झाड याला असं प्रॉपर काय नसतं, त्या मानवांवर असेल. ओके सर, ओके. चांगली अशी माहिती दिलेली आहे आणि याची माहिती खूप महत्वाची आहे. आता बघू शकता हा झाड इकडे आलो आम्ही. फणसाचं झाड. याला वडाची फळं येतात, गोल गोल असतात. काही ते वडे म्हणून विकतात, काही हळदीना वडे म्हणून खातात. हाच झाड पौराणिक झाड म्हणतात त्याला. इट्स कॉल्ड वडाचा झाड. ऐका एक मिनिट. तुम्हाला माहिती असेल बघा, माती पडला नाही तर या मातीचा तेवढा आपल्याला यूज करता येणार नाही. मग पाऊस गरजेचा आहे आणि सध्या तर वाटत नाहीये. अजून 5 दिवस थांबायला लागेल. जसं वेदर फोरकास्टने सांगितलं की 25 जून पर्यंत मुंबई आणि किनारपट्टीवर पाऊस पडेल. सो आम्ही त्याच्यासाठी थांबलोय. आमचं शेत आहे, शेताला शेत म्हणण्यायोग्य काही राहिलेच नाही. का? पाऊस नाही तर 2 मिनिटाची श्रद्धांजली देऊया. एक साथ सावधान, एक साथ विश्राम. सध्या आमच्या आंब्यावरून ह्या आंब्यावरून एक आंब्याचा फळ आला, तो आम्ही त्याला तिकट ठेवला. त्याला आज कापणार होतो मी. टिकला तो या बाजूला दाखवूया ना इकडं. हा आहे आंब्याचा फळ आला आणि तो आम्ही असं कापणार आहोत. तो तुम्हाला आम्ही संध्याकाळी तुम्हाला काय माहिती, याला लुगरं बोलतात. Let me show some clothes, that Indian clothes that are so famous in the region. You will have a look there. Let's have a look there. Oh my God! This is lugda. सारे This is not langda. This is lugda. याला म्हणतात दाढ. याला म्हणतात दाढ. आणि याला दाढ नाव का पडलं ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला खोदत होते, होता पाय गुंतले, ते पडले. ते युट्यूबर आहे, सॉरी क्षमा. दाढ म्हणजे शेत खोदता ते पडले. त्यांच्या लागला तोंडाला दाढीला पण लागला. तर तेव्हा दाढेला लागला म्हणून ह्याला नाव काय द्यायचं, तेव्हा त्या शेतातल्या याला दाढ नाव पडलं. अच्छा, तेव्हापासून दाढ म्हणतात. इट्स कॉल्ड दाढ. कम ऑन. तर आता अंधार झालाय, तर आपण आपल्या व्हिडिओच्या पण समाप्ती करूया. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आमची चॅनल एक नाही, सबस्क्राईब शब्द जुलीचा आहेत, ते जुळलेले. 4 चॅनलला बटन दाबा, सबस्क्राईब करा. एकाला केला तर तिघांना रागेल, तिघांना केला तर एक राहिला तर एकाला रागेल. म्हणून 4 जणांना सबस्क्राईब. लिंक डिस्क्रिप्शन जो मध्ये काय म्हणताय त्याला पैसा भेटल तो आम्ही गावातल्या ना गोर गरिबांसाठी वापरू. व्हिडिओ मध्ये काय समजलं नसेल तर चॅनल व्हिडिओ मध्ये काय समजलं नसेल, प्लीज व्हिजिट ऑलराऊंडर प्रणित इंस्टाग्राम अकाउंट. तुला काय बोलायचं आहे का? आणि आपलं एक इथे माकडं आहेत, त्यांनी असं एक बारीकसा बिझनेस खोललाय. त्याचं प्रोडक्ट तुम्हाला एक त्या चॅनलवर भेटेल. चॅनल सॉरी, इंस्टाग्राम पेज आहे. तर तुमच्या पेजचं नाव काय? फुल अँड ग्लूम्स .22. आणि तुम्हाला कोणत्या इव्हेंटसाठी जर फोटोग्राफी हवी असेल तर तीही आपल्याकडे अवेलेबल आहे.
तर आपल्या त्या ऑलराऊंडर फोटोग्राफर आणि हे खूप प्रसिद्ध आहेत आमच्या भागात. त्या Professional, ते फोटोग्राफी सोबत Professional सिंगिंग पण फ्री मध्ये Youth professional. कॉम्प्लिमेंटरी. आणि जर तुम्ही आमचं डिस्काउंट वापरलात कुपन कोड सौरभ@20 तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळून जाईल. तर इंस्टाग्राम वर पेजला व्हिजिट करा अँड यू कॅन चेक हिज फोटोग्राफी, यू कॅन चेक हिज वर्क. पैसा गावाचा आमचा प्लॅटफॉर्म आहे. काही वर्षात हा जो पूर्ण पट्टा आहे तो खूप मोठा लॉजिस्टिकल झोन बनू शकतो. तेव्हा आम्ही चपलात ना फिरणार. आता इथे रेल्वे ट्रॅक्स आहेत, उद्या जाऊन मेट्रो ट्रॅक्स येतील आणि त्याच्यानंतर बुलेट ट्रॅक्स येतील. सो तुम्ही एकदा बघून घ्या. प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब. दुसरा काहीतरी बोला.